हॅलो मैत्रिणींनो, मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक छानशी अशी चटपटीत नवीन रेसिपी। नवीन काही वेगळं काही नाही, पण हे तेल आहे, हे लोणचं आहे तेल तसं काही खाल्लं जाणार नाही, यातल्या फोडी संपल्या आहेत। त्यासाठी मी आता हे तेल वेगळं करून घेते, गाळणीने गाळून। ते वेगळं करण्याचं कारणही तसंच आहे, कारण आपण हा मसाला यातला वेगळा करणार आहोत आणि या मसाल्याचं काय करणार आहोत तर ते मी तुम्हाला पुढे सांगते, तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू बघा। तर हा मसाला अशा पद्धतीने चाळणीने वेगळा करून घ्यायचा आणि यातलं पूर्ण तेल म्हणजे जेवढं काय तेल असेल ते गाळणीने काढून असं चमचाने दाबून ते सगळं काढून घ्यायचं आणि मसाला बाजूला ठेवायचा। तोपर्यंत अशा पाव किलो किंवा जेवढ्या त्या मसाल्यात मिरच्या बनतील तेवढ्या अशा मिरच्या काढून घ्यायच्या, धुवून घ्यायच्या। मी जाड मिरच्या घेतल्या, तुम्हाला ज्या वाटतील तुमच्या घरी ज्या आवडत असतील त्या तुम्ही घ्या आणि याला असा मधून एक चिरा पाडून घ्या। आणि हा जो आपण मसाला तयार केलेला होता तो मसाला आता आपण या मिरच्यांमध्ये भरून घेऊयात। तर तो जो तेलात मिक्स असता तो भरला गेला नसता, म्हणून आपण चाळणीने काढून तो वेगळा केला आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व मिरच्या ह्या भरून घेते आणि बरणीमध्ये एक एक करून ठेवते। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, ही जे टिप्स आहे का तेल आणि मसाला वाया जाऊ द्यायचा नाही आणि त्यातल्या त्यात एक सुंदर रेसिपी पण तयार होईल। याच्यामध्ये वेगळं काहीही ॲड करण्याची गरज नाही। जर तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं मीठ तुम्ही ॲड केलं तर चालते, पण माझ्या लोणच्यामध्ये मीठ वगैरे सगळं बरोबर होतं, त्यामुळे मी याच्यात काहीच टाकलं नाही। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा। चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नक्कीच सबस्क्राईब करा। थँक्यू।